चलो नमस्कार मित्रांनो, मी अमोल उमतरकर। बघा, एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपल्या समोर घेऊन आलोय। ही अपडेट अशी आहे बघा की आपल्या भारताचा जो एकूण समुद्रकिनारा आहे, या समुद्रकिनाऱ्याच्या लांबीमध्ये काय झालं बघा, या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे किंवा तो बदल झालेला आहे। मग आता हा बदल कोणता बघा, पूर्वी आपल्या भारताचा एकूण जो समुद्रकिनारा आहे, या एकूण समुद्रकिनाऱ्याची जी पूर्वीची लांबी होती बघा, ती लक्षात ठेवा, चला 7517 किलोमीटर आहे। आणि आता ह्या वेळेस, कारण ही जी पूर्वीची लांबी आहे बघा, ही जवळजवळ त्या ठिकाणी 1970 मध्ये जी त्या ठिकाणी 1970 ची कालगणना आहे त्यानुसार ही पूर्णपणे मोजणी केली होती। आणि त्यावेळेस आपण जर बघितलं बघा, तर फक्त आपण त्या ठिकाणी मुख्य भूमीचा आणि फक्त अंदमान निकोबार बेट आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांचा समुद्रकिनारा मोजला होता। अनेक बेट असे होते किंवा त्या ठिकाणी अनेक छोटे छोटे प्रदेश असे होते की त्यांचा समुद्रकिनारा आपण त्या ठिकाणी मोजलेला नव्हता बघा। आता यावेळेस आपण काय केलंय, अनेक छोटे मोठे बेट आहेत किंवा अनेक त्या ठिकाणी काही प्रदेश असे आहेत, यांचा समुद्रकिनारा किंवा त्याची पूर्णपणे लांबी आता यावेळेस आपण काउंट केलेली आहे। आणि ही एकूण समुद्रकिनाऱ्याची लांबी आता यावेळेस आहे बघा 11100 किलोमीटर। किती बोललोय मी? 11100 किलोमीटर। म्हणजे पूर्वी आपल्या भारताच्या समुद्र किनारपट्टीची एकूण लांबी होती 7517 किलोमीटर, ती आता चेंज होऊन 11100 किलोमीटरचा समुद्रकिनारा हा आता आपल्या भारताला एकूण त्या ठिकाणी मिळालेला आहे। मग आता याच्यामध्ये बदल नेमके कसे झालेले आहेत किंवा आता कोणत्या राज्याचा समुद्रकिनारा किती किलोमीटरचा आहे बघा, ते आपल्याला माहित असणे आवश्यक आहे। याची सविस्तर अशी जी काही त्या ठिकाणी ऑथेंटिक PDF आहे बघा, ही PDF तशी मी तुम्हाला आता टेलिग्रामवरती पोस्ट करून देतो। त्यासाठी टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून ठेवा, हिस्ट्री बाय अमोल सर। ठीक आहे, हिस्ट्री बाय अमोल सर या टेलिग्राम चॅनलवरती पूर्णपणे ही PDF आता तुम्हाला येऊन जाईल। परंतु आता फक्त इथं काय करायचं चला बघा, कोणत्या राज्याला एकूण किती समुद्रकिनारा आहे किंवा कोणत्या बेटाचा एकूण समुद्रकिनारा किती हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे। मग त्यानुसार जर आपण बघितलं बघा, तर गुजरात राज्याचा एकूण समुद्रकिनारा जो पूर्वी 1700 किलोमीटर होता, तो आता या ठिकाणी बदललेला आहे आणि तो लक्षात ठेवा, चला 2341 किलोमीटरचा समुद्रकिनारा हा आता गुजरात राज्याला लागलेला आहे बघा। त्यानंतर 2 नंबर जर आपण बघितलं बघा, 2 नंबर आहे त्या ठिकाणी महाराष्ट्राचा समुद्रकिनारा। महाराष्ट्राचा समुद्रकिनारा पूर्वी 720 किलोमीटर होता, तो आता चेंज होऊन या ठिकाणी 878 किलोमीटर झालेला आहे। त्यानंतर गोव्याच्या एकूण समुद्राची लांबी आहे बघा 194 किलोमीटर। त्यानंतर कर्नाटकच्या समुद्र किनारपट्टीची एकूण लांबी आहे 343 किलोमीटर, जी पूर्वी 258 किलोमीटर होती। त्यानंतर केरळचा एकूण समुद्रकिनारा आहे बघा 600 किलोमीटर। त्यानंतर तामिळनाडू आहे 1069 किलोमीटर। आंध्र प्रदेश 1053 किलोमीटर, जो पूर्वी 1011 किलोमीटर होता। त्यानंतर ओडिसा आहे बघा 575 आणि पश्चिम बंगाल आहे त्या ठिकाणी 721 किलोमीटर। आता त्याच्यानंतर काय केलं बघा, या ठिकाणी आंध्र प्रदेशाच्या जवळ हे पॉंडिचेरी आहे, तर या पॉंडिचेरीचा एकूण समुद्रकिनारा 43 किलोमीटर। आणि इकडे गुजरातच्या जवळ बघा जे दादर नगर हवेली आहे, याचा एकूण समुद्रकिनारा आहे बघा त्या ठिकाणी 54 किलोमीटर। हा पण नवीन आपण काय केलाय आता याच्यामध्ये ऍड केलेला आहे। त्याच्यानंतर आपण जर अंदमान निकोबार बेटाचा जर विचार केला बघा, तर पूर्वी या अंदमान निकोबार बेटातील अनेक छोटे मोठे असे बेट होते की या बेटामधील किनारा जो आहे किंवा त्या बेटाचा समुद्रकिनारा आपण त्या ठिकाणी काउंट नव्हता केला। जवळजवळ या अंदमान निकोबार बेटाचा जर आपण विचार केला तर छोटे मोठे मिळून असे 572 बेट तुम्हाला अंदमान निकोबार बेटामध्ये पाहायला मिळतील। पण पूर्वी सर्वच बेटाचा आपण किनारा जो आहे बघा, तो त्या ठिकाणी काउंट नव्हता झाला। आता याच्यामध्ये बऱ्यापैकी भर पडलेली आहे। जवळजवळ अंदमान निकोबार बेटाचा आता एकूण समुद्र किनारा आहे बघा 3084 किलोमीटर, जो पूर्वी फक्त होता 1200 या ठिकाणी 84 किलोमीटर, आता झालेला आहे बघा 3084 किलोमीटर। त्यानंतर बघा आपण जर लक्षद्वीप मध्ये आलो तर बघा, लक्षद्वीप बेटाचा एकूण समुद्र किनारा पूर्वी होता फक्त 132, आता याच्यामध्ये भर पडलेली आहे आणि तो आता किती झालाय बघा 145 किलोमीटरचा समुद्र किनारा लक्षद्वीप बेटाला या ठिकाणी मिळालेला आहे। असा मिळून जर आपण विचार केला बघा, तर भारताचा जो काही जुना समुद्र किनारा होता त्याची लांबी आपल्याला माहित असणे आवश्यक आहे 7517 किलोमीटर हा भारताचा पूर्वीचा एकूण समुद्र किनारपट्टीची लांबी होती। आणि आता नवीन जी आकडेवारी आहे त्यानुसार लक्षात ठेवा, चला 11100 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा आता या ठिकाणी आपल्या भारताला मिळालेला आहे। तर अशा प्रकारची ही एक अपडेट आहे आणि ही अपडेट त्या ठिकाणी प्रत्येकाने नोट करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।